खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर 9850919999 सहकारी संस्था मर्यादित तिनेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळामधून आज या ठिकाणी चेअरमन पदाची सभा आयोजित केलेली होती आणि या सभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान चेअरमन पदाकरिता एकच जागा असल्याने एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला आहे। तो मी पुढील प्रमाणे वाचून दाखवते। चेअरमन पदाकरिता सौ कविता कोंडे व पाचारणे यांच्या नावाची सूचना मांडलेली आहे। श्री राजेंद्र शांताराम पाचारणे यांनी आणि अनुमोदन दिलेले आहे श्री तात्याबा सीताराम आरुडे यांनी। आज या ठिकाणी चेअरमन पदाकरिता सौ कविता कोंडे व पाचारणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्या तिनेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तिनेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या संस्थेच्या चेअरमनपदी अविरोध निवडून आल्याचे मी जाहीर करते। तसेच आपल्या तिनेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळातील ग्रामस्थ सभासद त्यांचाही सर्वांचा आभार मानते, सर्वांना धन्यवाद देते आणि आजचे नवीन अध्यक्ष यांना पुढील कामाच्या शुभेच्छा देते आणि थांबते। ओके तिनेवाडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज तिनेवाडीतील सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित झालात। मी प्रथमतः सर्वांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आज तिनेवाडी विकास सोसायटीच्या मावळत्या चेअरमन प्रशिक्षक संतोष शेठ पाचारणे यांचा राजीनामा झाल्यानंतर आज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपल्या तिनेवाडी गावच्या माजी सरपंच कविताताई कोंडी व पाचारणे यांची माजी सरपंच यांची आज या ठिकाणी तिनेवाडी विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीस मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आज तिनेवाडी विविध विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ कविताताई कोंडे व पाचारणे यांची बिनविरोध अशी निवड झालेली आहे, म्हणून मी सर्व तिनेवाडीकरांच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व आमच्या तिनेवाडी विविध विकास सोसायटीचे मावळते अध्यक्ष असतील, त्याचबरोबर आमचे चेअरमन असतील, त्याचबरोबर सर्व सदस्य असतील आणि सर्व सभासद यांचंही सहर्ष असं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो उपस्थितीबद्दल। आणि आमच्या या तिनेवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या नवीन अध्यक्षपदी निवड झालेल्या आमच्या वहिनी कविताताई पाचारणे यांना पुढील कार्यकाळासाठी मी हार्दिक अशा शुभेच्छा देऊन त्यांच्याकडनं आम्ही असं अपेक्षित करतो की या येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व सभासदांना डिव्हिडंड वाटप करण्यात यावा आणि तो निश्चितच होणार आहे अशी त्यांनी ग्वाही आता दिलेली आहे। त्याचबरोबर आमच्या सर्व सभासदांना जे मध्य मुदतीचं काही कर्ज असेल त्यांचा भरघोस त्यांनी वाटप करण्यात यावा आणि त्याचबरोबर ज्या आमचे जे सर्व सभासद जे लाभार्थी आहेत त्यांचं कर्जमुक्ती करावी अशी त्यांना आम्ही विनंती करतो आणि निश्चितच त्या करतील असं मला खात्री आहे। अशा पद्धतीने मी माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। मार्गदर्शक तिनेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय भास्कर मामा जगदाळे, तसेच तिनेवाडी नगरीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय प्रतीक्षाताई पाचारणे, तिनेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मधुकर नाना सांडवर, तसेच राजूभाऊ पाचारणे, उपसरपंच रंगनाथभाऊ आरुडे, पी आरुडे, तसेच उपस्थित तिनेवाडीतील सर्व ग्रामस्थ। खरं तर आपण नेहमीच माझ्यावरती आमच्या परिवारावरती विश्वास टाकता आणि त्या विश्वासास पात्र ठरण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो।
गेले म्हणजे गेल्या 10 वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही सर्वांनी मिळून आमच्यावरती गावची जबाबदारी सोपवली होती आणि ती गावची जबाबदारी पार पाडत असताना तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत असतं. मामांचं सहकार्य तर फार मोठं असतं. तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून हा गाववाडा आखण्याचं काम, ओढण्याचं काम आपण सर्वजण करत असतो. खरं तर असं म्हटलं जातं की एकट्याने काहीच होत नाही. सर्वांची एकी असेल, युनिटी असेल तर कोणतंही कार्य आपण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. आणि हे तर गाव आहे. गावामध्ये अनेक समस्या असतात, अनेक अडथळे असतात. ह्या सगळ्या समस्या दूर करून सर्वांना बरोबर घेऊन आपण नेहमीच पुढे जात असतो. आणि हे कार्य मामा अतिशय चांगल्या प्रकारे करत असतात. याच्यामध्ये कुणाचे राग असतात, रुसवे असतात. खरं तर प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे राग येत असतो, रुसवे होत असतात. पण गावासाठी हे सगळे राग रुसवे आपल्याला बाजूला ठेवून पुढे जायचं असतं. आणि आपण जी सर्वांनी तिन्हीवाडीतील सर्व ग्रामस्थांनी मिळून माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती निश्चितपणे मी चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने पार पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आणि तुमचं सर्वांचं सहकार्य असेल, कोणतंही काम असू द्या. आता पाठीमागं आपण मामांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला नवरात्रीचा कार्यक्रम करायचाच आहे. मामा जे सांगतात की आम्ही पूर्व दिशा मानतो आणि त्याप्रमाणे काम करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं आणि ते असणारच आहे, यापुढेही असणारच आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने गावचं सरपंच पद मला भूषवण्याची संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. हे खरं तर तुमचे आशीर्वाद आहेत. तुम्ही बरोबर नसतात तर हे कार्य मी कधीच करू शकले नसते. आणि आज पुन्हा एकदा मला चेअरमन म्हणून तुम्ही तिन्हीवाडी विविध कार्यकारी सोसायटीचं चेअरमन पद दिलेलं आहे. यामध्ये सुद्धा तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे. यामधील एकाचं जरी सहकार्य नसतं तर कदाचित आज मी इथून उभं राहून भाषण करू शकले नसते. आणि हे श्रेय माझं नाही, हे श्रेय संपूर्ण तिन्हीवाडी ग्रामस्थांचं आहे. मी आपल्या सरपंच प्रतीक्षाताई पाचारने खरं तर त्या नाराज आहेत की काय असं मला मगासपासून राहून वाटते. मी त्याची सासूबाई आहे, त्या सुनबाई आहेत, तरी सुद्धा आमचं काही चुकलं असेल, म्हणजे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये आमचं काही चुकलं असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते, माफी मागते. गाववाडा आपण सरपंच आहात गावचे आणि सरपंच हा प्रथम नागरिक असतो, तो गावचा पालक असतो. ती गावची आई असते, ती गावची वडील असते आणि सगळ्यांच्या चुका पोटात घालून सरपंचांना पुढे चालायचं असतं. आमचं काही चुकलेलं असेल कामकाजामध्ये तर आम्ही निश्चितपणे दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर राहणार आहोत. तुम्ही जे सांगाल ती कामं आम्ही करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत, करत आहोत. आणि हे सगळं काही तुमच्या सहकार्याने आहे. हे मी करते असं मला कधीच वाटत नाही. मी सरपंच असतानाही कधी वाटलं नाही आणि आत्ताही कधी वाटत नाही. तुम्ही बरोबर आहात, तुम्ही सगळे बरोबर आहात म्हणून ही प्रत्येक गोष्ट साध्य होत असते, नाही तर होणार नाही. पुढे संधी राजभाऊंना असणार आहेत किंवा आपल्या बाई असतील त्यांना असणार आहेत. ज्याला संधी मिळेल, म्हणजे आता कुणाचा नंबर आहे हे मामा ठरवतील. ज्यांना संधी मिळेल, संधी तर तुम्ही सांगितलं आम्हाला ह्या तारखेला राजीनामा द्यायचा, आम्ही देणार. तुम्ही जे सांगणार ती प्रत्येक गोष्ट आम्ही करत आलेलो आहोत आणि करत राहणार आहे. कारण तुमचे आशीर्वाद असतील तर आम्ही पुढे जाऊ शकतो. अन्यथा मी फक्त ठरवलं की नाही मला कुणाची गरज नाही, काही गरज नाही, मी करू शकते, तर असं होत नाही. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला असावं असं नेहमीच वाटतं. काही चुका झालेल्या असतील तर माझे कान धरण्याचे किंवा मला बोलण्याचाही अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहात, तुम्ही आमच्या चुका दाखवण्याचा अधिकारही तुम्हाला आहे. पुन्हा एकदा मी हात जोडून सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते की तुम्ही जबाबदारी टाकली म्हणून हे पद मला मिळालेलं आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून मला हे पद मिळालेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवला नसता तर कदाचित मी आज इथे उभे राहून भाषण करू शकले नसते. पुन्हा एकदा सर्वांचं, तिन्हीवाडीतील सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सरपंच त्यांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करते. काही चुकलं असेल तर त्यांनीही समजून घ्यावं. शेवटी तुम्ही गावाचे पालक आहात आणि पालक म्हटलं की आई वडिलांसारखी भूमिका पार पाडावी लागते. मला आठवतं, खरं सांगण्याचा किस्सा नाहीये पण तरी तर कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक आमची त्या ठिकाणी संपन्न होत असताना आज ज्यांची चेअरमन म्हणून तिन्हीवाडी सोसायटीच्या की गावगाड्यामध्ये जे सोसायटी आणि सहकारामध्ये खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे घटक आहेत त्यापैकी या तालुक्यातल्या सोसायटी आणि ग्रामपंचायती या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटक संस्था आहेत. आणि त्या घटक संस्थेपैकी तिन्हीवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्यांची नियुक्ती होती आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, महिलांच्या सक्षमीकरणामध्ये यांचा मोठा वाटा आहे, चांगलं काम आहे. अशा सौ प्राध्यापिका कविताताई खंडीभाऊ पाचारने यांची चेअरमन म्हणून त्या ठिकाणी निवड होते आहे.
आणि म्हणून आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीनं आमच्या 2 उपसभापती आणि कमलताई या 2 महिला संचालकांच्या शुभ हस्ते ताईंचा चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार त्या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती क्रांतिताई सोमवंशी असतील, आमचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक अशोकदादा राक्षे असतील, आमचे ज्येष्ठ संचालक सागरशेठ मुरे असतील, आमचे चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज ज्यांच्याकडं पाहण्यासाठी आहे ते महेंद्र शेठ गोरे असतील, सोमनाथ शेठ मुंगसे असतील, आणि तालुक्यामध्ये सभापती म्हणून ज्यांची पत्नी त्या ठिकाणी काम करते आणि बाजार समितीमध्ये खंबीरपणानं जे मोहिते पाटील परिवाराचा वसा आणि वारसा घेऊन काम करतात ते सयाजीराजे मोहिते संचालक म्हणून आहेत. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला ज्यांची सुनबाई जिल्हा परिषदला आमच्या सगळ्यांच्याबरोबर काम करते ते जयसिंग शेठ भोगाडे ते बाजार समितीचे संचालक आहेत. पलीकडच्या बाजूला विठ्ठलराव वनगरे आहेत की जे बाजार समिती उपसभापती म्हणून त्यांनी काम केलं आहे. आत्ता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे आणि पश्चिम भागामध्ये एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. बाकी आमचे सगळे सहकारी संचालक प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं भविष्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमच्या सगळ्या संचालकांच्या तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा आहेत. एक चांगलं काम गावगाड्यामध्ये, कारण गावगाड्यामध्ये आता थेट म्हणजे भारत सरकारने सहकार विभागाने असा निर्णय घेतला आहे की थेट भारत सरकार तो गावगाड्याची सोसायटी असं लिंकिंग त्या ठिकाणी केलं आहे. आणि भविष्यामध्ये शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत गावगाड्यामध्ये त्यांना नागरी संस्था, सहकारी संस्था त्या मजबूत करायचं काम त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या सहकारी सोसायट्यांना वेगवेगळ्या विषयाचे व्यवसाय, वेगवेगळे परवाने, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनेक जे काही घटक आहेत, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बियाण्यापासून जे काही विषय आहेत हे सगळे विषयाचा व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी शासन त्याला त्या ठिकाणी देणार आहे. शासन पातळीवर हे सगळं काम त्या ठिकाणी चालू आहे. उद्याच्या काळामध्ये गावगाड्यामध्ये सहकारी सोसायटी ही अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा एका सहकारी चांगल्या सोसायटीच्या चेअरमनपदी तुम्हाला काम करायची संधी मिळाली. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं, सर्व संचालक मंडळाच्या वतीनं तुम्हाला मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये चांगलं काम या तालुक्यामध्ये आदर्श व्हावं, मॉडेल व्हावं, अशी मॉडेल सोसायटी त्या ठिकाणी तुम्ही निर्माण करावी एवढी अपेक्षा आमच्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या सगळ्यांच्या वतीनं, आमचं सगळा प्रशासन असेल, घटक परिवार असेल, सगळे संचालक मंडळ असेल, या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.